झाला की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत उभं राहायचे, पक्ष कोणता असेल काय असेल आम्ही 5 तारखेला पक्षाचा झेंडा तुम्हाला आम्ही सांगू, नसता अपक्ष निवडणूक लढू, हे दोनपैकी ह्या दोन्ही पर्याय आम्ही ठेवले. पंकजाताईच्या शब्दावर 19ला तुम्ही माघार घेतली होती, काल देखील पंकजाताईची भेट झालेली, काय नेमकी चर्चा तुमच्यात झाली? बघा, माघार याच्यासाठी घेतली ते तुम्हाला पण माहिती, ताईनं मला शब्द दिला, माझी शीट अडचणीत आहे. रमेशरावचे परळी मतदारसंघात असणारी काही गावं आणि त्यांचे जे युवाईत राजसाहेब देशमुख राडी सर्कल तिकडचे मतदान ताईला मिळतील अशी अपेक्षा होती. म्हणून ताईनं मला तुम्ही माझ्यासाठी ऐका, तुम्हाला मी विधान परिषदेवर घेते आणि असं करून आग्रह करून मला आमच्या वडला देखील सुरेश धस असतील, राजाभाऊ मुंडे असतील, खासदार ताई असतील, मोठ्या ताई असतील, स्वतः रमेशराव असतील, त्या ठिकाणी सगळ्या साक्षीनं सांगितलं होतं की घेऊ. पण दुर्दैवानं त्या कालच्या लोकसभेला जर पडल्या नसत्या तर त्यांनी मला निश्चित त्या ठिकाणी विधान परिषद घेतला असतं. तुम्ही स्थानिक आमदारावर टक्केवारी घेतात, त्याचा देखील आपल्या भाषणात तुम्ही आरोप केला. ही वस्तुस्थिती आहे. इथले कामं छोटे छोटे कामं एकत्र करून बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला देण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आणि कामाचा दर्जा काय? दर्जा जर खराब होत असेल तर आमदार झोपा काढतात का? आणि ज्यावेळेस झोपा काढतात त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना. का गप्प बसतात? कशामुळे गप्प बसतात? कशामुळे खराब काम करून घेता? पैसे तुम्ही आणता, टेंडर तुम्हीच करता, तुमच्या म्हणणं एकत्र टेंडर करता आणि बाहेरच्या एजन्सीला काम देता. लोकलचे वेग छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, दर्जेदार काम करणारे सुद्धा तालुक्यात कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते बी पोट भरतील आणि इथल्या मजुरांना सुद्धा हाताला काम मिळेल आणि दर्जेदार रस्ते होतील. महायुतीमध्ये हा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अशा स्थितीत आता तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात, मग जर राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटला तर तुमच्यासमोर कोणते पर्याय आहेत? मी भारतीय जनता पार्टीला आमच्या नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, पंकजाताई असतील, यांना मी विनंती केली की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला तुम्ही सोडून घ्या. भले तुम्ही ते जरी युतीत आले असले त्यांना सेपरेट लढू द्या, आपला मतदारसंघ सोडून घ्या भारतीय जनता पार्टीला. पण तशी काय परिस्थिती मला दिसत नाही आणि त्यांच्याकडून तसा काय प्रतिसाद आलेला नाही. मग त्यांच्या प्रतिसादाची मी वाट कुठपर्यंत बघू. शेवट माझं बी राजकीय अस्तित्व आणि माझे कार्यकर्ते यांचा मला विचार करावा लागेल. शेवट कार्यकर्त्याच्या जीवावर नेता मोठा होत असतो, त्यामुळे मी माझा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टी आजपर्यंत आतापर्यंत सोडलेली नाही. मी 2 दिवसात मुंबईला जाणार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे, बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहे, पंकजाताईची भेट घेणार आहे आणि सांगणारे काय ते एकदाच मला सांगा आणि तिथून पुढे मी माझा मार्ग स्वीकारणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण आरोप करताय, काही दिवस आपण सोबतही काम केले दोघांनी. ज्यावेळेस प्रकाशदादा आम्ही राष्ट्रवादीत होतो आम्ही त्यांना निवडून आणायचे, त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीत होतो त्यावेळेसची गोष्ट आहे. त्यावेळेस आम्ही निवडून आणायचे, त्यांना आम्ही प्रयत्न बी केले, त्यांना आमदार बी केले. आज आरोप करताय पण या 5 वर्षात त्यांचा जे दर्जा आहे या 5 वर्षात पाठीमागं माजलगावमधल्या मतदारसंघातल्या जनतेला सुद्धा माहिती, याच्या अगोदर कधी असं दादा नव्हते, पण या 5 वर्षात त्यांचा दर्जा एकदम घसरला. खुशीने घेणार, का नाही घेणार? मी सांगतो ना 5 तारखेनंतर तुम्हाला मी जाहीर करतो. दादा 2019 ब्लॅकमेल केलं होतं आणि कशासाठी ब्लॅकमेल केलं होतं, काय ब्लॅकमेल? स्वतःला उमेदवारी मिळण्यासाठी तिकडच्या मतदारसंघातले त्यांचे कार्यकर्ते आणि काही त्यांच्या समाजाचे कार्यकर्ते मिक्सअप करून त्याच्या अंगावर घातले की रमेशरावला माजलगावमधून उमेदवारी दिली. इकडे जर रमेशराव अडकून राहिले तर परळीमध्ये यांचे लोक आणि यांचे कार्यकर्ते तुमचं काम करतील अशी त्यांनी त्या ठिकाणी ब्लॅकमेल करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम तुम्ही बघितला नाही का? पराभव झाला ना. बरं दादा, आता कशा पद्धतीने विधानसभेला सामोरं जाणार आहात? अपक्ष जरी लढला तरी कार्यकर्त्यांची मोठ तुम्ही योग्य रीतीने बांधलेली आहे. कार्यकर्त्यांचं काय उत्साह आहे? आता तो उत्साह तर तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितला. कार्यकर्त्याची अपेक्षा आहे किंवा आपण दरवेळेस आपल्यावर अन्याय होतो. मधल्या काळात 3 वर्षापूर्वी मला विधानसभा प्रमुख पक्षाने केलं. मी प्रामाणिकपणे सांगतो आणि तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो, मी एवढं काम उभा केलं की मी राज्यात 3रा आलो. कामाच्या माध्यमातून आलो, सरळ ॲपमध्ये आलो, मोदी ॲपमध्ये आलो. आज माझ्याकडं बीड जिल्ह्यात एकाकडे बी नाही माझ्याकडे वार रूम आहे. माझ्याकडे त्या ठिकाणी 6 कॅम्प्युटर आहेत, त्या ठिकाणी 3 लोक आमचे सतत काम करतात. पक्षाचा जे कार्यक्रम येईल ते कार्यक्रम मी प्रामाणिकपणे या ठिकाणी राबविला. माझ्या आर्थिक बी त्या ठिकाणी नुकसान झालं आणि राजकीय बी त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून मला ह्या निर्णयावर यायची पाहिजे.